नमस्कार, मी लवकुश आडेसर्स मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आडेसर्स मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इयत्ता 8वी ते 12वी गणित या विषयांचा अभ्यासक्रम चालू करणार आहोत। त्यासाठी आपण आजपासून घेऊन आलेला आहोत इयत्ता 10वी गणित या विषयाचं मॅथ पार्ट फर्स्ट। आता मॅथ पार्ट फर्स्ट मध्ये फर्स्ट युनिट आहे आपल्याजवळ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल। फर्स्ट युनिट आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल। आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या कन्सेप्ट मध्ये आपल्याला सर्वात पहिले लिनियर इक्वेशन्स व्हेरिएबल हे समजणं आवश्यक आहे। लिनियर इक्वेशन्स आणि व्हेरिएबल। आता इक्वेशन्स कशाला म्हणतो? फर्स्ट टर्म आहे इक्वेशन्स। इक्वेशन्स कशाला म्हणतो? इक्वेशन्स इक्वेशन। आता सपोज करा एखादी अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपल्या याच्यावरती लिहून आहे बोर्डवरती। अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहे हे बोर्डवरती लिहून असल्यानंतर याला म्हणतो आपण इक्वेशन्स। याला इक्वेशनच का म्हणायचं? इक्वेशन्स कशाला म्हणतो आपण? इक्वेशन इज अ स्टेटमेंट दॅट सेज टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर इक्वल। कशाला म्हणायचं? इक्वेशन हे एक स्टेटमेंट आहे ज्याच्यामध्ये दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स हे इक्वल टूच्या फॉर्म मध्ये असतात। आता ही पण इक्वेशन्स आहे 2x + 3y = 3 जे काही असेल ते हे इक्वेशन्स आहे। आता हे पण इक्वेशन्स आहेत 2x² + 3x + 5 = 0 हे पण इक्वेशन्स आहे। आता या इक्वेशन्स मध्ये दिलेलं जे आहे या इक्वेशन्स मध्ये दिलेलं x आणि y हे काय आहे? व्हेरिएबल आहे। या इक्वेशन्स मध्ये दिलेलं x हे काय आहे? व्हेरिएबल आहे। व्हेरिएबल म्हणजे जनरली जे a पासून तर z पर्यंत आपले जे लेटर्स असतात ते व्हेरिएबल आहे। व्हेरिएबल त्याच्यानंतर हे जे टर्म आहे हे कॉन्स्टंट टर्म काय आहे? कॉन्स्टंट टर्म जे सेपरेट टर्म आहे। आणि त्या व्हेरिएबलला लागून असणारं जे टर्म आहे त्याला काय म्हणतो आपण? कोइफिशिएंट। 3 हा कोइफिशिएंट आहे y चा, त्याच्यानंतर 2 हा कोइफिशिएंट आहे x चा कोइफिशिएंट 2। त्याच्यानंतर आता सपोज करा ही एक इक्वेशन्स आहे, याला लिनियर कशाला म्हणायचं? लिनियर। आता ज्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा पॉवर हायेस्ट पॉवर काय असेल? 1 असेल, काही नाही म्हणजे 1 आहे। ज्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 असेल तर त्याला काय म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन्स। आता लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल आपल्या युनिटचं नाव आहे। आपण इक्वेशन्स कशाला म्हटलं? इक्वेशन इज अ स्टेटमेंट दॅट सेज टू अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर इक्वल। दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स असेल तर त्याला इक्वल टूच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण इक्वेशन्स म्हणतो। आता यामध्ये दिलेले इक्वेशन्स आहे 2x + 3y and equations contain one variable and highest power of the variable is 1 are called linear equations in one variable. Linear equations in one variable त्याला काय म्हणायचं? linear equations in one variable। त्यानंतर ज्या इक्वेशन्स मध्ये दोन व्हेरिएबल असेल 2x + 3y + 5 = 0 ही एक इक्वेशन्स आहे। and equations contain two variable and highest power of the variable is 1. highest power of the variable is 1 तर याला काय म्हणायचं? linear equations in two variable। याला काय म्हणायचं? linear equations in two variable। आता जे linear equations in two variable मध्ये आहेत, आता कोणत्याही इक्वेशन्सला ही इक्वेशन्स आहे आपल्या जवळ, ही इक्वेशन्स आहे 2x + 3 = 5 = 6 जे काही असेल ते। आता हे 2x हे 3 इक्वल टूच्या तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर त्याचं साइन चेंज होते -3। देन 2x = 6 - 3 = 3। देन x = 3 हे मल्टिप्लायला असल्यामुळे 2x ला मल्टिप्लायला असल्यामुळे इकडे डिवाइडला जाणार, म्हणजे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्या जवळ? x = 3/2। कोणत्याही इक्वेशन्स मध्ये त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे त्या इक्वेशनचं काय आहे? सोल्युशन्स करणं कोणत्या इक्वेशन्स मध्ये। आता या इक्वेशन्स मध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे या इक्वेशनचं काय करणं आहे? सोल्युशन्स फाइंड आउट करणं। त्यासाठी आपल्याला त्यानंतर दिलेला आहे सायमल्टेनियस इक्वेशन्स। काय दिलेला आहे? सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन्स कशाला म्हणायचं? जसं आताच आपण सांगितलं ही एक इक्वेशन्स आहे, काय आहे? 2x + 3y = 5 असेल किंवा देन x + 2y = 6 असेल। दोन लिनियर इक्वेशन्स, ही एक पहिली इक्वेशन्स, ही एक दुसरी इक्वेशन्स। टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम। काय सांगितलं? दोन लिनियर इक्वेशन्स हे दोन व्हेरिएबल मधलं एकाच वेळेस आल्यानंतर त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन्स। त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन्स। आता 2x + 3y = 5 ही पहिली इक्वेशन्स, x + 2y = 6 ही दुसरी इक्वेशन्स। या दोन्ही इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? 1।
दोन व्हेरिएबल आहे एक्स आणि वाय आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 1 आहे म्हणून त्याला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणतो आणि अशा लिनियर इक्वेशन्स दोन लिनियर इक्वेशन्स हे दोन व्हेरिएबल मधले एकाच वेळेस आल्यानंतर त्याला काय म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन। आता या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी 4 मेथड आहे। या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी 4 मेथड आहे। त्यामध्ये पहिली मेथड आहे बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट, पहिली मेथड आहे बाय इक्वेटिंग द कोएफिशिएंट, दुसरी मेथड आहे बाय सबस्टिट्यूशन, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ती व्हॅल्यू, त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे ग्राफिकल मेथड आणि चौथी मेथड आहे क्रॅमर्स रूल। हे या युनिट मध्ये आपल्याला दिलेल्या 4 मेथड आहे जे एका सायमल्टेनियस इक्वेशन्सला आपण सॉल्व्ह करण्यासाठी यूज करतो। त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट इयत्ता 10वीचं प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट मध्ये आता दिलेलं पहिलं आहे प्रॅक्टिस सेट। आपल्याला दिलेलं प्रॅक्टिस सेट आहे काय आहे 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स। यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, पहिला क्वेश्चन दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स। खाली दिलेली ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा ज्यामुळे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचं सोल्युशन्स फाइंड आउट करणं। कोणत्या इक्वेशन्सला सॉल्व्ह करणं, आता इथे दिलेले आहे दोन इक्वेशन्स 2x + 3y = 9 and then सेकंड इक्वेशन्स आहे 2x - 3y = 12। ही फर्स्ट इक्वेशन आणि ही सेकंड इक्वेशन, टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम, दोन्ही एकाच वेळेस आल्या म्हणून त्याला काय म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन। या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सोडवणं म्हणजे त्याच्यामध्ये असणारे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजे त्याचं काय आहे सोल्युशन आहे। आपल्याला x आणि y चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे पण आपल्याला ही एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे। त्या ऍक्टिव्हिटी मध्ये पहिली इक्वेशन दिलेली आहे, दुसरी इक्वेशन दिलेली आहे। लेट्स ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड। त्यानंतर दिलेलं आहे इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड काय दिलेलं आहे 5x + 3y = 9 देन 2x - 3y = 12। x आता इथे दिलेला आहे ऍड करताना -3y + 3y दोन्ही कॅन्सल, दोन्ही काय येणार 0। 9 + 12 किती येणार 21 देन 5 + 2 किती येणार 7x। देन आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे। 7 हा इकडे x ला मल्टिप्लिकेशन असल्यामुळे इकडे काय जाणार डिवाइड ला जाणार। इकडे 21 ऑलरेडी प्रेझेंट आहे, इकडे 7 याला डिवाइड ला जाणार। त्यानंतर 7 * 1 = 7, 7 × 3 = 21 तर x किती येणार 3, x किती येणार 3, 3/1 = 3। देन प्लेस काय सांगितलं प्लेस x ची व्हॅल्यू आपल्याला 3 आलेली आहे, x = 3 इन इक्वेशन फर्स्ट। x ची व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवायचं, त्यासाठी इक्वेशन फर्स्ट जे आहे त्याला एम्प्लॉइज केलं। इक्वेशन फर्स्ट काय आहे 5x + 3y = 9। इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याजवळ 5x, x किती आहे 3 तर हे 3x ची व्हॅल्यू किती ठेवली त्यामध्ये 3, त्याच्यानंतर प्लस 3y = 9 देन 3y इकडे आहे 5 × 3 किती येणार 5 × 3 = 15 तर हे इकडे 9 ऑलरेडी प्रेझेंट आहे, इकडे 15 आल्यानंतर +15 तिकडे गेल्यानंतर काय होणार -15। त्यानंतर 9 - 15 किती येणार -6 3y = -6 देन y किती -6/3 3 × 1 = 3 3 × 2 = 6 y = -2 देन सोल्युशन इज x आणि y या दोघांचं सोल्युशन। x ची व्हॅल्यू किती आलेली आहे फर्स्ट टर्मला 3, x = 3 and y = -2 हे या इक्वेशनचं आपल्याला सोल्युशन आलेलं आहे। ही ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली। आता त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशन्सला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। काय दिलेलं आहे दुसरा क्वेश्चन आहे सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन्स। आता या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण आता सांगितलं दिलेले दोन इक्वेशन्स आहे। कोणत्या दोन इक्वेशन्स आहे लेट काय आहे गिवन इक्वेशन्स। पहिली इक्वेशन्स काय आहे 3a + 5b = 26 ही एक पहिली इक्वेशन्स आणि दुसरी इक्वेशन्स आहे a + 5b = 22 ही एक दुसरी इक्वेशन्स। आपल्याला सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं। आता याला सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे। यामध्ये व्हेरिएबल आहे a आणि b दोन्ही व्हेरिएबल आहे, दोन्ही व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 1 आहे। दिलेल्या दोन इक्वेशन्स मध्ये त्या दोन्ही व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जर 1 असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणतो आणि दोन लिनियर इक्वेशन्स एकाच वेळेस आल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन। आता या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सोडवण्यासाठी आपण 4 मेथड सांगितल्या। पहिली मेथड आहे इक्वेटिंग द कोएफिशिएंट, दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन, तिसरी मेथड ग्राफिकल मेथड आणि चौथी मेथड काय सांगितलं आपण
चौथी मेथड सांगितलेली आहे क्रॅमर्स रूल। या 4 मेथड पैकी आपल्याला सुरुवातीला सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, या इक्वेशन्सला सॉल्व करण्यासाठी दिलेल्या इक्वेशन्स मध्ये पाहायचं 3a + 5b = 26, a + 5b = किती आहे 22। दोन्ही इक्वेशन्स मध्ये दिसत आहे आपल्याला इकडे 5b आणि इकडे 5b, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा सारखा आहे। व्हेरिएबलचा कोएफिशियंट जर सारखा दिसेल तर त्या इक्वेशन्स मध्ये काय करायचं, जर दोघांचे साइन जर सारखे असेल तर सबट्रॅक्शन्स करायचं आणि साइन चेंज असेल तर काय करायचं, ऍडिशन्स करायचं। दिलेल्या इक्वेशन्स मध्ये इक्वेशन फर्स्ट मध्ये 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22 आहे, त्यामुळे दोन्ही इक्वेशनचा प्लस प्लस आहे 5b = तर आपण काय करायचं, सबट्रॅक्ट, काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन्स। कोणती इक्वेशन सबट्रॅक्ट करायची, सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम 1, सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन्स 2 मधून सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम 1 पहिल्या इक्वेशन्स मधून दुसरी इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहोत आपण। त्यासाठी काय लिहिलं, पहिली इक्वेशन्स काय आहे 3a + 5b = 26 आणि दुसरी इक्वेशन्स किती आहे a + 5b = 22। हे दोन इक्वेशन्स आहे। जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा सर्वांचे साइन चेंज होतात, इकडे प्लस 22 असेल तर -22, त्याच्यानंतर प्लस 5b असेल तर मायनस, इकडे प्लस असेल तर मायनस, त्यानंतर 26 - 22 किती येणार 6 - 2 6 - 2 4 and then 2 - 2 0, त्यानंतर प्लस 5b - 5b दोन्ही काय होणार कॅन्सल, 3a मधून 1a गेल्यानंतर किती येणार 2a। तर आपल्या जवळ आलेला आहे आन्सर, किती आलेला आहे 2a = 4, देन a किती येणार, a = 4 / 2 सिन्स a = 2, a ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याला 2। त्यानंतर जशी a ची व्हॅल्यू आली ते इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड मध्ये ट्रान्सफर करायचं, एकन मध्ये पुट करायचं, त्यामध्ये सिन्स पुट a = 2 इन इक्वेशन्स 2 आपल्याला इक्वेशन्स 2 इझी दिसत आहे, इक्वेशन्स 2 ला इम्प्लाइज करा, इक्वेशन्स 2 इम्प्लाइज करा, काय आहे a + 5b = 22, इक्वेशन्स 2 आहे आपल्या जवळ दिलेली। आता यामध्ये a च्या ठिकाणी काय ठेवायचं 2, जिथे जिथे a आहे तिथे ठेवा a आहे, a ची जागी 2, त्याच्यानंतर 5b = 22, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे b ची। आता 2 + 5b = 22, 2 इकडे जास्तीचा आहे तिकडे ट्रान्सफर करा, 5b = 22 प्लस असल्यामुळे तिकडे काय जाणार मायनस, तिकडे काय होणार मायनस, 22 - 2 22 - 2, त्यानंतर 5b = 22 मधून 2 गेल्यानंतर किती होणार 20, देन b = किती येणार 20 / 5, देन b सिन्स b = 5 × 5 5 4 20, देन b = 4। जसं आपल्याला a ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2, b ची व्हॅल्यू किती आलेली आहे 4, तसंच आता काय केलं आपण इक्वेशन्स मध्ये सुरुवातीला दोन्ही इक्वेशन्स लिहिलेले आहे, गिवन इक्वेशन्स, इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड, या इक्वेशन्स मध्ये दिसला आपल्याला b चा कोएफिशियंट हा सारखा आहे, सारखा असल्यामुळे जवळपास काय करायचं, दिलेल्या इक्वेशन्सचं दोघांचा कोएफिशियंटचा साइन जर सारखा असेल तर सबट्रॅक्ट करायचं, साइन जर चेंज असेल तर ऍडिशन्स करायचे। आपण दोन्ही इक्वेशन्स काय केलं, इक्वेशन्स 1 मधून इक्वेशन्स 2 सबट्रॅक्ट करा किंवा 2 मधून 1 सबट्रॅक्ट करा, दोघांचा आन्सर आपल्याला सेमच येणार। आपण सबट्रॅक्ट केलं इक्वेशन्स 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन पहिल्या मधून इक्वेशन दुसरी काय केली सबट्रॅक्ट केली, दुसरी इक्वेशन सबट्रॅक्ट केल्यानंतर काय आलं आपल्या जवळ 2a = 4, देन a किती आली 2। आता ही a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन्स 2 मध्ये पुट केलं, a ची व्हॅल्यू इक्वेशन्स 2 मध्ये पुट केलं, इक्वेशन्स 2 ला इम्प्लाइज केल्यानंतर जिथे a आहे तिथे 2 ठेवल्यानंतर आपल्याला b ची व्हॅल्यू भेटली 4। हेच काय आहे या इक्वेशनचं सोल्युशन, द सोल्युशन आर काय आहे, सोल्युशन्स आर x आणि y, x ची व्हॅल्यू किती आहे, x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y, द सोल्युशन्स आर आपल्याजवळ a आणि b च्या व्हॅल्यू आहे, काय आहे a आणि b च्या व्हॅल्यू, a आहे आपल्याजवळ a आणि b, a 2 आणि b 4 हे व्हॅल्यू आलेलं आहे। आता त्यानंतर दिलेला क्वेश्चन्स आहे x + 7y = 10, देन 3x - 2y = 7, हे दुसरं इक्वेशन आहे आपल्याजवळ। या इक्वेशन्सला सोडवायचं आहे आपल्याला, या इक्वेशन्सला सोडवण्यासाठी काय करायचं, गिवन इक्वेशन्स, लेट द गिवन इक्वेशन्स काय आहे गिवन इक्वेशन्स, पहिली इक्वेशन्स आहे x + 7y = 10
आणि दुसरी इक्वेशन्स आहे ही पहिली इक्वेशन देऊ आपण त्याला, दुसरी इक्वेशन्स आहे 3x - 2y = 7. ही दुसरी इक्वेशन्स आहे, दोन इक्वेशन्स. आता या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, दिलेले इक्वेशन्स आहे x + 7y = 10 आणि 3x - 2y = 7. दोन्ही इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशिएंट हा सारखा नाही आहे, पण इक्वेशन फर्स्ट मध्ये x दिलेला आहे, इथे 3x दिलेला आहे. इक्वेशन फर्स्टला जर आपण मल्टिप्लाय केलं कितीने, 3 ने, तर इथं पण 3 होईल आणि इथे पण 3 होईल, बरोबर. त्यामुळे काय करायचं, इक्वेशन्स मल्टिप्लाय कशाला करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करायचं, काय होणार, 3 × x 3x प्लस 3 × 7 7 3 जा 21 y देन 10 × 3 30. हे आलं इक्वेशन 3. आता ज्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय केलं ते इक्वेशन्स आपण स्किप करायची, ज्या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलं. आता इक्वेशन्स 2 आणि 3 याकडे लक्ष द्यायचं. 2 आणि 3 इक्वेशन्स 2 मध्ये दिलेला आहे 3x - 2y = 7 आणि इक्वेशन्स 3 आहे आपल्या जवळ 3x + 21 y = 30. दोन इक्वेशन्स आहे. आता या दोन इक्वेशन्स मध्ये x आणि हे x, या x चा दोघांचा कोएफिशिएंट काय आहे, सारखा आहे. x चा कोएफिशिएंट सारखा असल्यामुळे आपल्याला इक्वेशन्सला ऍड करायचं किंवा सबट्रॅक्ट करायचं ते कळणार आहे. आता या इक्वेशन मध्ये 3x = 3x, दोनाचं साइन काय आहे, प्लस आहे. प्लस असल्यामुळे काय करायचं, आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन्स. कोणती इक्वेशन्स, आता ही मोठी इक्वेशन दिसत आहे, ही छोटी दिसत आहे, यामधून ही इक्वेशन सबट्रॅक्ट करायची. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम इक्वेशन्स 3 मधून सबट्रॅक्ट करायचं. आता कोणती इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहे आपण, इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहे आपण दुसरी इक्वेशन्स, कशामधून, तिसऱ्यामधून. तिसरी इक्वेशन्स किती आहे, 3x + 21y = 30. ही तिसरी इक्वेशन, तिसऱ्यामधून दुसरी सबट्रॅक्ट करत आहे 3x - 20y 3x - 2y = 7 सबट्रॅक्ट करत आहोत. आताच आपण अगोदरच्या क्वेश्चन्स मध्ये सांगितलं, जेव्हा आपण सबट्रॅक्शन्स करतो तेव्हा सर्वांचे काय होणार, साइन चेंज होणार. इथे प्लस असेल तर मायनस, इथे मायनस असेल तर प्लस, इथे प्लस असेल तर मायनस. काय आहे, 30 - किती आहे, 7. 30 - 7 किती होणार, 23. देन 21 + 2 किती होणार, 23 y 3x - 3x = 0. देन 23y = 23. काय आला आपल्या जवळ, सिन्स 23y = 23. देन y किती येणार, 23 कॅन्सल, y = 1. आता ही आलेली इक्वेशन जे आहे y = 1, ही इक्वेशन्स आपण कोणत्याही इक्वेशन्स मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटणार आहे. कोणत्या इक्वेशन्स मध्ये पुट करायचं, इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 दिसत आहे. इक्वेशन 1 x + 7y = 10. काय करा, पुट करा, पुट y = 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट ला इम्प्लाइज केल्यानंतर काय आहे इक्वेशन, x + 7y = 10. x + 7y = 10. ही आहे आपल्या जर इक्वेशन फर्स्ट. यामध्ये काय करायचं, जिथे y आहे y च्या ठिकाणी 1 ठेवायचं. देन x = x + 7 × y किती आहे, 1 = 10. देन x + 7 × 1 7 = 10. आता x ची व्हॅल्यू काढायची आहे, x ला तिथे ठेवा, 7 ला तिकडे ट्रान्सफर करा. +7 आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, -7. देन x काय येणार, 10 - 7 = 3. x किती आला आपल्या जवळ, 3. हेच या इक्वेशनचे सोल्युशन्स आहे. तर सर्वात शेवटी काय लिहायचं, सर्वात शेवटी लिहायचं, सिन्स द सोल्युशन्स आर काय आहे, x आणि y हे दोन व्हेरिएबल आहे. याचं सोल्युशन्स काय आहे, x किती आला आपल्या जवळ 3 आणि y किती आलं 1. हे आलं आपल्या जवळ सोल्युशन्स. आता यानंतरचा व्हिडिओ आपण समोरच्या पार्ट्स मध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला गणित आवडलं असेल, आपलं टीचिंग आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून इयत्ता 10वी वर्गांचे जे व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि जे इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकत असले आहे त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर केला तरी खूप चांगलं होईल, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिकण्यास मदत होईल. थँक्यू.